चला मी आता तुम्हाला झणझणीत माशाचा रस्सा बनवून दाखवते. आपण आधी पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊ, त्याच्यावर कढई मांडू आणि 2 पळ्या तेल टाकू. इथं आपण तेल टाकून घेतले. त्याच्यात पेस्ट तयार करून घेतली. कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं टाकून पेस्ट तयार करून घेतली. आता पेस्ट त्याच्यात टाकू. मस्त अशी पेस्टला असं लालसरपणा येईपर्यंत मस्त भाजून घेऊ आपण. मस्त लालसरपणा आला असं पेस्टला. पेस्ट भाजून झालेली आहे. बघा आता ह्याच्यात कांदा, लसूण आणि सोहना टाकून घेऊ आपण. कांदा, लसूण आणि सोहना टाकून घेऊ त्यात आणि थोडे हळद आणि काळा मसाला घरचा टाकून घेऊ थोडासा. मस्त बघा त्याला पण पूर्ण पेस्ट हलवून घ्यायची. मस्त पूर्ण एक पेस्ट असं सगळी भाजून परतून घ्यायची. झाली परतून. आता मासे टाकू त्याच्यात आपण पेस्टमध्ये. असे मासे टाकत घेतले. मस्त असे सगळं परतून घ्यायचे मासे. ह्याच्यामध्ये पेस्ट आणि तिखट सगळं मसाला, मीठ मसाला सगळं लागलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे बघा असं थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण. एवढं थोडंसं टाकून घेऊ. त्याला पण असं पूर्ण परतून घ्या. हे बघा असं मस्त असे परतून झालेले आहेत मासे. आता आपण थोडंसं पाणी घालू त्याच्यात. पाणी घातले अर्धा तांबे. नंतर ना असं पूर्ण पेस्ट असं हलवून घेऊ याला आणि मिडियम गॅसवर थोडा वेळ झाकून घेऊ. हे बघा मस्त अशी उकळी आलेली भाजीला. आपण आता गॅस बंद करून घेऊ. मस्त अशी उकळी आली आता ह्याला. झाली माशाची भाजी तयार. बघा माशाचा रस्सा उतरून घेतलेला आहे आता आपण कढईत. आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. हे बघा मासे तुम्हाला दाखवते काढून. हे बघा कसा झालाय माशाचा रस्सा नक्की कमेंटमध्ये सांगा.